नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. शिरीष पाटील हे अधिकृत बीजेपीचे उमेदवार म्हणून इथे उभे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे जनसमुदाय आहे. आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊया. काय या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे, काय सांगाल आपल्या प्रभागामध्ये कोण नगरसेवक म्हणून आपल्याला? नगरसेवक म्हणजे शिरीष दादा पाटील. त्यांचे कार्य एवढं जबरदस्त आहे की त्यांच्याकडे कुठलेही पाठीमागच्या 15 वर्षापासून त्यांनी लोकांचे बरेच प्रश्न सोडवलेले आहेत, सामाजिक. आणि त्यांच्यामध्ये राजकीय कमी आणि सामाजिक कार्य जास्त आहे, रुजलेले. आज त्यांना लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे की त्याच्यामुळे हा पॅनल टू पॅनल लागला. चारही उमेदवार मोठ्या मताने निवडून. शिरीषदादांचं कामच, शिरीषदादांचा विजय आहे असं नागरिकांच्या मत आहे. का नगरसेवक म्हणून असं? ते पद नसताना बी चांगली कामं करतात. आता इथून पुढे ते चांगली कामं करतील एकदम. त्यांचं बारीक लक्ष असतं सगळं. पाटील साहेबांचं, गिरीश पाटील साहेबांचं सगळ्यांचे कोणाचा काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करतात, सगळे करतात. आणि एकदम चांगले उमेदवार एकदम एक नंबरचे. आपल्याला काय वाटतं या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून कोण हवं? शिरीष पाटील दादासाहेब आहेत ना, ते रात्री अपरात्री त्यांना कधीही कॉल करा. ते हॉस्पिटल असू द्या, काही सामाजिक कामं असू द्या, ते कधीही जातीनं हजर असतात. आणि त्यांना संधी देणं हे मतदारांचं प्रेम आणि हे मिळणं गरजेचं आहे. नागरिकांच्या मते यावेळेस 100% शिरीषदादाच निवडून येणार. कारण शिरीषदादाचं काम गेल्या 15 ते 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिरीषदादांनी काम केलेलं आहे. हे आहेत ज्येष्ठ नागरिक महिला. आजी, काय सांगाल आपण या निवडणुकीमध्ये कोण नगरसेवक म्हणून आपल्याला आवडेल, काय सांगाल? कमळवाला. काय नाव आहे? शरद पाटील. कारण काय? कारण काय, काम भीम करतेत, बघतेत. ताई, काय सांगाल आपल्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी. महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. तर आपल्याला आपल्या प्रभागात नगरसेवक म्हणून कोणाचं नाव तुम्ही सजेस्ट करशाल? श्री दादा पाटील. कारण काय? कारण का ते प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक लोकांना मदत केली त्यांनी. गरजू लोकांच्या म्हणजे ज्यांना गरज आहे त्या लोकांच्या मदतीसाठी नेहमी धावलेत ते. आणि माझी तर ओळख नसतानाही नवीन मी ते आले तेव्हा माझे मिस्टर ऑफ झाले तेव्हा पण मला मदत केली ते पैसे भेटण्यासाठी. असं गव्हर्नमेंटच्या स्कीम? गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणजे त्यामध्ये मला म्हणजे त्यांनी मदत केली त्या स्कीम मध्ये पैसे भेटण्यासाठी. आणि बऱ्याच लोकांना ते मी आता पाहते ना, ते प्रत्येक लोकांना मदत करत असतात नेहमीच. आपण सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे रिक्षा चालकांनाही विचारणार आहोत. काय सांगाल, इथे आपल्या प्रभागामध्ये बरेच उमेदवार उभे राहिलेले आहेत. तर आपल्याला काय वाटतं, कुठले उमेदवार निवडून येण्यासारखे आहेत किंवा आपलं काय मत आहे? शिरीष पाटील हे चांगले काम करतात. आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये ग्राउंड रिपोर्ट. एक मिनिट थांबतो आपण, 2 मिनिटं. प्रभाग क्रमांक 11 मध्ये कुठल्या उमेदवाराला आपण पसंती देसाल? शिरीष पाटील साहेबांना. कारण काय? कारण की ते वैयक्तिक कोविडच्या टायमापासून ते आजपर्यंत कोणत्या अडीअडचणीला तेच आमच्यासाठी उभे राहिले. हे होते युवा वर्ग. शिरीषदादा पाटील हे गेले अनेक वर्षांपासून समाजसेवा करत आहे. आपल्या प्रभागामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे नगरसेवक पदाची. तर काय वाटतं आपल्याला नगरसेवक म्हणून कोणाला पसंती आहे? माझ्या मते शिरीष पाटील हे दादा खूप चांगले काम करतात आणि खरोखर त्यांचा अनुभव भरपूर आहे आणि गोरगरिबांना ते खूप मदत करतात. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.